आजच्या परिप्रेक्ष्यात आपण त्याला कसं पाहायला हवं? हा सगळा वाद आहे तो राष्ट्रवाद आणि टिपू असा आपण त्याला टायटल देऊ शकतो. हम्म. म्हणजे राष्ट्रवादाच्या व्याख्या आपल्या देशामध्ये विभिन्न आहेत आणि एकास एक अशी काटेकोर व्याख्या भारतात नाही. हम्म. ही आपल्या वादाची मुख्य अडचण आहे. तुम्ही बऱ्यापैकी सुरुवात चांगली करून दिलेली आहे. ज्यांच्यामुळे वाद निर्माण झाला त्या मालेगावच्या उपमहापौर यांनी देखील आपली भूमिका अधिक चांगल्या पद्धतीनं आज आपल्या समोर आणलेली आहे. आणि हाच मुद्दा असतो की इतिहासामध्ये जर तुम्ही पाहिलं तर टिपू सुलतान यांच्याविषयीच्या त्यांच्या ज्या प्रतिमा आहेत त्या सातत्यानं बदलत गेलेल्या आहेत. कारण इतिहास पुन्हा पुन्हा उजळला जातो आणि पुन्हा पुन्हा तो लिहिला जात असतो. किंवा या निमित्तानं चर्चा होऊन जर टिपू सुलतानचं एक अधिक चांगलं वस्तुनिष्ठ चित्रण महाराष्ट्राच्या समोर येत असेल तर ते अधिक चांगलं आहे. कारण हे काही अचानक नाही झालेलं. ह्या ज्या 2 घटना झाल्या ज्याच्यामुळे ही चर्चा रंग आणि हा सगळा वाद पुढे आलेला आहे. गेले काही वर्ष टिपू सुलतानचं नाव हे वारंवार एक आदर्श राजा म्हणून सांगण्याचा प्रयत्न काही गट करतायत. पण त्यांना तसं का करावं वाटतंय? हा. जे आपण महाराष्ट्राचे प्रमुख असे राष्ट्रीय पुरुष म्हणून जे काही निवडलेले आहेत त्यांच्यामध्ये छत्रपती शिवराय फुले, शाहू आंबेडकर, अहिल्यामाता, जिजाऊ वगैरे अशी सगळी आपली यादी आहे. या यादीत त्यावर टिपू सुलतान बसतो का? महाराष्ट्राच्या त्यावर आदर्शांच्या समाधान यादीत